एखाद्या नागरिकाने अधिकाऱ्याची खोटी सही मारून काही लाभ घेतल्यास तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येतो, असे अनेक उदाहरणे आहे। मात्र खोटे प्रमाणपत्र तयार करून चांदूर रेल्वे शिवभोजन केंद्राचा लाभ मिळविल्यानंतर सदर प्रकार घडल्याची खुद्द जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रात मान्य झाल्यानंतरही त्या व्यक्तीविरोधात FIR दाखल होत नसल्यामुळे शहरात आश्चर्य व्यक्त होत आहे। कोरोना महामारीचा फायदा घेत राजकीय दबावात पुढील कार्यवाही होत नसल्याची चर्चा शहरात जोमात आहे। या प्रकरणात सेवा हमी कायद्याचे मात्र उल्लंघन होताना दिसत आहे। चांदूर रेल्वेत पहिल्या शिवभोजन थाळी केंद्राचा कंत्राट घेण्यासाठी कंत्राटदाराने थेट परवानाच बनावट सादर केल्याची बाब तक्रारकर्ते शिवसेना शहर प्रमुख स्वप्नील मानकर यांनी तहसीलदारांच्या निदर्शनास आणून देऊन याबाबतची तक्रार केली होती। या प्रकरणी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कंत्राटदार सागर बोंडे यांचा कंत्राट रद्द करीत असल्याचे आदेश 25 एप्रिल रोजी निर्गमित केले होते। अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये चांदूर रेल्वेचे तहसीलदार यांनी शिवभोजन केंद्राकरिता करण्यात आलेली निवड ही बनावट प्रमाणपत्राच्या आधारे केली गेली असल्याने या शिवभोजन केंद्राची निवड या आदेशाद्वारे रद्द केली आहे, असे नमूद केले। तर चांदूर रेल्वे SDOच्या अध्यक्षतेखाली सह आयुक्त अन्न व औषध प्रशासन अमरावती व चांदूर रेल्वेचे पोलीस निरीक्षक यांच्या समितीद्वारे अशा प्रकारे बनावट प्रमाणपत्र तयार करून शासनाची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करावी व अहवाल या कार्यालयात सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते। शहरात बनावट कागदपत्रे तयार करणारी टोळी सक्रिय असल्याचे प्रशासनानेच कबूल केले असून त्यांच्या चौकशीसाठी कमिटी स्थापन करून चौकशीचे आदेश दिले होते। मात्र या चौकशी समितीची कारवाई थंड बस्त्यात होती। जवळपास 1 महिन्यांच्या कालावधी झाल्यानंतर या समितीने अहवाल अधिकाऱ्यांना पाठविल्याचे समजते। आता जिल्हाधिकारी कार्यालयातून यावर कारवाई होणार असल्याची माहिती मिळाली, परंतु बनावट कागदांच्या आधारे लाभ घेतल्याचे 1.5 महिन्यापूर्वी उघड झाल्यानंतर केवळ पोलिसांमध्ये गुन्हा नोंदविण्यासाठी एवढी प्रक्रिया का, असा सवाल निर्माण झाला आहे। या प्रक्रियेमुळे बनावट कागदपत्रे बनवून सादर करणाऱ्यांना प्रशासनाकडूनच पाठबळ मिळत असल्याचे बोलल्या जात आहे। सेवा हमी कायदा सांगतो की 7 दिवसांच्या आत कारवाई व्हावी। फाईलवर कार्यवाही न झाल्यास संबंधित अधिकाऱ्याविरोधात शिस्तभंगाची कार्यवाही होते। त्यामुळे सदर प्रकरणात तक्रारकर्त्यास अजूनही न्याय मिळाला नसल्यामुळे आता सेवा हमी कायद्याअंतर्गत कारवाई कोणावर हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। येथे शिवभोजन केंद्र चालू करण्यात आले होते, त्या अनुषंगाने येथे ज्या ठेकेदारांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेला होता त्याचे कागदपत्र हे बनावट होते हे सिद्ध झाले आहे। त्या अनुषंगाने कलेक्टर साहेबांनी आदेश सुद्धा दिले होते की याच्यावर कारवाई करून याच्यावर लवकरात लवकर अहवाल सादर करावा, परंतु आता जवळजवळ 1.5 महिना होत आलेला आहे, परंतु अजूनपर्यंत कोणतीही कारवाई त्या कंत्राटदारावर करण्यात आलेली नाही आहे। आमची अशी मागणी आहे की लवकरात लवकर त्या कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करावी व ज्या लोकांनी कंत्राट टाकले होते त्यांना ते देण्यात यावे। या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविला असल्याची माहिती चांदूर रेल्वेचे उपविभागीय अधिकारी मनीष गायकवाड यांनी दिली, तर अहवाल कधी पाठविला याची माहिती देण्यास SDOने टाळले आहे। या प्रकरणाशी संबंधित चांदूर रेल्वे व अमरावतीचे प्रशासन केवळ वेळ काढून घेण्याचा प्रयत्न करीत आहे। तसेच अधिकारी वर्ग कोरोनाच्या काळाचा फायदा घेत या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे। या प्रकरणात न्याय न मिळाल्यास आंदोलनाची भूमिका घेऊन प्रकरणातील दोषीसह या प्रकरणात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी करणार असल्याचे तक्रारकर्ते शिवसेना शहर प्रमुख स्वप्नील मानकर यांनी म्हटले आहे। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।